लक्षात आलेल्या चुकांवरती आपण टॅपिंग करून त्याच्यावरती रिलीज करायचं आहे. आणि हे ज्यावेळेस रिलीजिंग होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ह्या अनामिक भीतीवरती आपल्याला मात करता येणार आहे. फक्त असं मला अनामिक भीतीमुळे टेन्शन येतं, अनामिक भीती आहे माझ्यामध्ये, ही भीती रिलीज करायची, ही भीती रिलीज करायची, ही भीती रिलीज करायची, असं करून ही अनामिक भीती रिलीज होत नाहीये. ठीक आहे. तर याच्यासाठी हे जे फॅक्टर आहेत, हे 4 फॅक्टर समजून घेऊन आपण त्याच्यावरती ऍक्शन घ्यायचे आहे आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने ही भीती रिलीज होणार आहे. फॅक्टर 1 तो असा आहे की रक्ताच्या नात्यांमध्ये मैत्री पाहिजे. बघा, तुम्हाला अकवर्ड वाटेल, तुम्हाला थोडस वेगळं वाटेल की हे अनामिक भीतीचं आणि रक्ताच्या नात्यांचं काय रिलेशन आहे. तर पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय करायचं आहे की आपली जी पण काही रक्ताची नाते आहेत, आपली भाऊ बहीण, आई वडील, लग्न झालं असेल तर बायको किंवा बायकोचे आई वडील, सासू सासरे वगैरे, आपले मामा मामी, असे सगळे जे पण काही रक्ताचे नाते आहेत, काका काकू, मावशी, आत्या, जे पण काही रक्ताचे नाते आहेत, ह्या सगळ्यांशी तुमचा संमेल पाहिजे. संमेलचा अर्थ काय, तर त्यांच्याशी तुम्ही हसत खेळत राहता आलं पाहिजे, त्यांच्याशी बोलून चालून राहता आलं पाहिजे, त्यांच्याशी भलेही तुमचे अति जिव्हाळ्याचे व्यवहार नसतील, अति जिव्हाळ्याचे नाते नसेल, तर ओके निश्चित अवस्था नक्कीच पाहिजे, म्हणजे पाहिजेच. बऱ्याच वेळा असे अनेक जण आहेत की भावाशी पटत नाही, वडिलांशी सुद्धा पटत नाहीये, आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये मेहनत घेतात आणि एका सर्टन लेवलवरती ब्लॉक होतात, त्यांना पुढे जाता येत नाही किंवा एका लिमिटेशन मध्येच ते पुढे सरकतात. आणि ही भीती खऱ्या अर्थानं जर घालवायची असेल, ही जी काही आपल्या आयुष्यातली ही जी काही रक्ताची नाती आहेत, ह्या सगळ्यांशी आपलं नातं संमेलचं पाहिजे, ओकेच पाहिजे. मग काय करायचं याच्यासाठी, तर ज्या व्यक्तीचं नातं ओके नाहीये, तुम्ही पर्सनल पीस प्रोसिजर मध्ये हे केलंच असेल अशी अपेक्षा आहे, पण नसेल तर आता तरी करा, त्याच्याशिवाय ही भीती रिलीज होणार नाही. मग काय करायचं, ज्या नात्याचा आपल्याला त्रास होतोय ते नातं समोर घ्यायचं, त्या नात्यांमध्ये असे किती प्रसंग आहेत ते सगळे नोट डाऊन करायचे की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय, ते आठवलं तर नको वाटतंय, किंवा समोरच्या व्यक्तीचं वागणंच पटत नाहीये आणि त्याच्यामुळे त्रास होतोय, असं काय आहे का, हे सगळं नोट डाऊन करायचं. ते एका प्रसंगाला एका वेळेस टॅपिंगला घ्यायचंय आणि त्याच्यावरती टॅपिंग करायचंय. ते टॅपिंग करत असताना सुरुवातीला आपण चेक करायचंय की तो त्रास कितपत होतो, 0 ते 10 पर्यंत आपल्याला नोट डाऊन करायचंय, तो त्रास कितपत होतो, आणि टॅपिंग केल्यानंतर ते रिलीज किती झालं हे पाहायचंय. असं एक एक नातं आपल्याला क्लिअर करत पुढे जायचंय.